जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटचा केक. त्यासाठी मी ते 10 बिस्किट पुडे घेतलेत आणि त्याची क्रीम बाजूला काढून ठेवली आहे. आणि आता इथे आपल्याला बिस्किटचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत आणि ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला सगळे. दोन वेळा आपल्याला हे बारीक करून घ्यायचे, कारण एकदाच हे बसणार नाहीये. इथे चांगले आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचे बिस्किटचं. आणि ते आता पूर्ण माझं बारीक करून झाले. आता हे आपल्याला पूर्णाच्या चाळणीतून चाळून घ्यायचे, कारण त्यात जर काही तुकडे असले ते वरतीच राहणार. त्यासाठी पूर्णाच्या चाळणीतून हे चाळून घ्यायचे. हे बघा, मी आता चाळून घेते. तर ह्याच्यात छोटे छोटे बिस्किटचे तुकडे राहिले आहेत, ते असे वरतीच आहेत. आता हे सगळं माझं चाळून झालंय. आता हे आपल्याला एका पातेल्यात ओतून घ्यायचे. आणि मी इथे 1 कप दूध घेतलंय. त्यात आपल्याला थोडं थोडं करून दूध घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळं मिश्रण. जेवढं लागेल तेवढंच दूध घालायचे. आणि जी आपण बिस्किटची क्रीम साईडला काढून ठेवली होती मगाशी, ती पण आपल्याला यात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे. हे बघा, असं आहे याची क्वांटिटी. आणि ह्याच्यात आपल्याला इनोची पुडी घालायची आहे. इनो घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे. हे बॅटर अशा पद्धतीचं बनलंय आता आपलं. आता एक टीन मध्ये टाकण्यासाठी बटर पेपर हवाय. तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे नाहीये म्हणून वहीचा पेपर घेतलाय आणि त्याला तूप लावून, टीनलाही तूप लावून त्यात बॅटर ओतून घेतलंय. तोपर्यंत इथं कढई प्रीहीट साठी ठेवली आहे मी, फुल गॅस करून 5 मिनिटं. आणि आता आपल्याला जे केकचं आपण बॅटर ओतून घेतलंय टीन मध्ये, तो टीन कढईत ठेवून त्याच्यावर पॅक झाकण ठेवायचे आपल्याला. वाफ जाऊ नये कुठूनही, म्हणून पॅक एकदम. आपला बेस तयार होतोय तोपर्यंत इथे आपल्याला शुगर सिरप बनवायचे. 2 चमचे साखर घालून ते पाण्यात विरघळून घ्यायचे आपल्याला. ते 10 मिनिटं गॅस फुल ठेवल्यानंतर एकदा चेक करून बघायचे आपल्याला. गॅस कमी करायचा आता. आणि 10 मिनिटानंतर हे आपला बेस असा तयार होतोय. चला, आता 20 मिनिटं झाल्यात आणि हा आपला बेस पूर्णपणे तयार झालाय. त्यात चाकू घालून आपल्याला चेक करून घ्यायचंय त्याला काही चिटकतंय का ते. हे पूर्णपणे तयार आहे. तर आपल्याला तो आता काढून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, केकच्या डेकोरेशनसाठी आम्ही काही सामान घेतलंय. हे चॉकलेटचे बॉल्स आहेत, चोकोज आहेत आणि हे शुगर बॉल्स आहेत, गोल्डन आणि सिल्वर. चॉकलेट सिरप घेतलंय इथं. हे आपल्याला केकच्या डेकोरेशनसाठी वापरायचे हे सगळं. चला, तर आता आपण हा बेस काढून घेऊयात. चाकूनी कडेने आधी आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा काढून घ्यायचा आहे. हा पेपर अलगदपणे काढून घ्यायचा. हे बघा, आता आपला स्पंजी असा बेस तयार झालाय. एकदम स्पंजी झालाय, मस्त मऊ. ह्याचे मी फक्त 2च लेअर करणार आहे. आधी असं चाकूने थोडं थोडं कट करून त्यानंतर आपल्याला धाग्याने असं ओढून घ्यायचंय, किंवा चाकूनेही तुम्ही कापून घेऊ शकता.
त्यानंतर आपण जे मगाशी शुगर सिरप तयार केलेलं ते आपल्याला त्यावर घालून घ्यायचं शुगर सिरप सगळीकडून मस्त. आणि त्यावरून हे जे चॉकलेट सिरप आहे ते आपल्याला घालायचं असं सगळीकडे. आणि चोकोज जे आहेत छोटे छोटे बॉल्स ते आपल्याला टाकून घ्यायचे त्यावरून. या आमच्या स्नेहाला जास्त आवडतात म्हणून मी जास्त प्रमाणात टाकले. त्यानंतर दुसरी लेअर ठेवून आपल्याला सेम प्रोसेस करायची तीच. शुगर सिरप वगैरे घालून चॉकलेट सिरप त्यानंतर घालायचे. आणि बाजूनी थोडं थोडं इथं चॉकलेट सिरप लावून घेतले मी. आणि आता आपल्याला करायचे त्यावर डेकोरेशन. हे जे बिस्किट आहेत ते बाजूने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. चला आता आपलं डेकोरेशन तयार आहे. हे बघा. चला आता बघा फायनली आपल्या केकचा लुक असा झालेला आहे. तर कसा वाटतोय केक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे बघा आमचा समर्थ केक खाण्यासाठी बसलाय. त्याला असं झालेलं की कधी केक खाईल. चला तर इथे आता आपला केक रेडी झालेला आहे. अगदी घरगुती साहित्यात आम्ही बनवला आहे हा. आम्ही थोडं डेकोरेशनचं सामान आणलं होतं पण ते ऑप्शनल आहे. ज्यांना वापरायचं असेल ते वापरू शकतात. आणि तुम्हाला हा केक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे चांगले ब्लॉग बघायला भेटतील. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.